नमस्कार, मी डॉक्टर सचिन गाठे, इंडियन मेडिकल असोसिएशन नागपूर ब्रांचचा प्रेसिडेंट आहे. आज जो निश्चय दिवस आहे, हा जो कार्यक्रम डॉक्टर सतीश कदम आणि त्यांच्या फॅमिलीतर्फे ॲज अ फॅमिली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून हा जो ऑर्गनाईज केला आहे, ऑनलाईन आहे, फिजिकल आहे, आम्ही सर्वांनी अटेंड करतो आहे. हा एक अतिशय उत्तम उपक्रम आहे, जो की एक खूपच गरजेचा आणि अत्यंत आवश्यक असा तो विषय आहे. ऑर्गन डोनेशन म्हणजे काय? आज आपल्याकडे इतके म्हणजे जे ऑर्गन निडी म्हणजे अवयवदान लोकांना आवश्यक आहे, पण त्यातला ॲक्च्युली डिमांड आणि सप्लाय हा जो आहे, जे डिमांड खूप आहे आणि सप्लाय कमी आहे. त्यामुळे असे जे ही पब्लिक अवेअरनेस आहे, नॉट ओनली जस्ट पब्लिक पण डॉक्टरांमध्ये सुद्धा अवेअरनेस करणं जरुरी आहे. या कार्यक्रमाचा हाच एक उद्देश आहे. या अवेअरनेसद्वारे आपण जर लोकांनी अवयवदान, इवन अंगदान म्हणजे बॉडी डोनेशनसुद्धा मेडिकल रिसर्चसाठी एक खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. तर या कार्यक्रमाद्वारे जर अंगदानाची जनजागृती झाली आणि लोकांनी अवयवदान अंगदानसाठी पुढाकार घेतला, तर नक्कीच आपल्या देशाला फार मदत होईल. आणि एका बॉडी डोनेशननी अंगदानाने आपण 8 लोकांचे जे जीव वाचवू शकतो, त्यांना एक चांगली लाईफ देऊ शकतो, एक चांगलं जीवन देऊ शकतो. 8 लोकांच्या फॅमिलींना आपण आनंदी करू शकतो. म्हणून अंगदान करा, अवयवदान करा हीच विनंती. धन्यवाद. आज बरेचसे लोक आहे. हा प्रोग्राम नॉट ओनली लोकल आहे, हा स्टेट वाईड पण आहे, नॅशनल पण आणि इंटरनॅशनल पण आहे. बिकॉज ऑफ म्हणजे ऑनलाईन हा प्रोग्राम आहे, तर झूम लिंकद्वारे सगळे बरेचसे अदर स्टेटमधूनही जुळले आहे, बाहेर देशात जे आहेत ते पण जुळले आहे, जे या संस्थेशी जुळलेले लोक आहेत. आता ते डॉक्टर आशिष सातव सरांनी सांगितलं, यासाठी जनजागृती जी आहे, पब्लिक अवेअरनेस हाच एक माध्यम आहे. त्यासाठीच आम्ही आशिष सातव सरांना मार्गदर्शन करायला आम्ही निमंत्रित केलं होतं. आणि ही काही एक प्रोसेस आहे, ही असं नाही की आज आपण केलं आणि गव्हर्नमेंटनी कुठला लॉ आणला, GR आणला तर होऊन जाईल. पण यात जनजागृती खूप जरुरी असते. तो आपला प्रयत्न. जनजागृती म्हणजे दुर्गम भागात कसं आहे की आपण प्रत्येकाने जसं एक छोटे लोकल विलेज लेवलवर असे कॅम्पेन ऑर्गनाईज केले, स्किट्स ऑर्गनाईज केल्या, लोकांना त्याचं महत्त्व पटवून दिलं, तर नक्कीच जनजागृती. सर्वप्रथम मी डॉक्टर अंजली भांडारकर, सेक्रेटरी इंडियन मेडिकल असोसिएशन नागपूर, या वतीने सगळ्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देते. कारण आज मैत्री दिन आहे आणि आजच निश्चय दिनाचं आपण इथे कार्यक्रमाचं आयोजन केलं. हा एक खूप चांगला योग आहे, कारण की मैत्रीमध्ये आपण काही एकमेकांकडून अपेक्षा न करता नुसतं प्रेम, जिव्हाळा आणि मदतीचं आवाहन करत असतो, देत असतो एकमेकांना. आणि निश्चय दिनाच्या निमित्ताने विविध दान म्हणजे एक मनुष्य दुसऱ्या व्यक्तीला काय देऊ शकतो याच्याबद्दल आपण माहिती करून घेतली. महत्त्वाचे विषय होते आय डोनेशन म्हणजे नेत्रदान, अवयवदान किंवा अंगदान ज्याला आपण हिंदीत म्हणतो, आणि देहदान म्हणजे मृत शरीराचं दान रिसर्चसाठी किंवा मेडिकल कॉलेजच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी किंवा काही सर्जरीज, वेगवेगळ्या शस्त्रक्रिया कशा करायच्या हे शिकण्यासाठी सुद्धा मानवी देहाचा मृत्यूनंतर उपयोग होऊ शकतो. हे आजच्या कार्यक्रमातून आपण सर्वसामान्य लोकांना आणि डॉक्टरांना सुद्धा समजावून सांगितलं, विविध तज्ज्ञांच्या माहितीच्या आणि प्रेझेंटेशनच्या द्वारे. तर मी असं म्हणेन की रक्तदान सगळ्यांना माहिती आहे. इव्हन आता आम्ही टेस्ट ट्यूब बेबीमध्ये काम करतो, वंध्यत्व आणि अपत्यहीनता ज्याला आपण म्हणतो, त्याच्यात एक डोनेशन किंवा अंडदान आणि स्पर्म डोनेशन किंवा शुक्राणुदान हे सुद्धा केल्या जातं संतती प्राप्तीसाठी. तसंच मेंदू मृत झाल्यानंतर आपण काय काय देऊ शकतो, हे वेगळ्या टिश्यूज किंवा अवयव असतात, जसं की लिव्हर, किडनी, हार्टचे व्हॉल्व्ज, आतडे, पॅनक्रिया, ज्याच्यामुळे आपण डायबेटीसवरती कंट्रोल करू शकतो. असे अनेक महत्त्वाचे अवयव शरीराला जे
मृत व्यक्तीच्या शरीराला आता गरज म्हणजे मेंदू मृत जो झालेला आहे त्याच्याकडून ज्या व्यक्तीला त्याची गरज आहे अशा व्यक्तीमध्ये प्रत्यारोपित केल्या जातात. त्याला आपण ट्रान्सप्लांटेशन म्हणतो आणि त्या व्यक्तीला जीवनदान मिळतं. तर ऑर्गन डोनेशन बद्दल मी म्हणेन की अनेक रोड साईड ॲक्सिडेंट्स आपल्या देशात होतात. अनेक मुलांना व्यक्तींना मेंदूचा मृत्यू होतो. अशा अवस्थेत त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट दिला आणि त्यांची जीवनरक्षक प्रणाली जर सुरू ठेवली तर त्यांना अनेक अवयवांचं दान करता येईल त्या गरजू लोकांसाठी ज्यांचं साठी आता दुसरा ऑर्गन ट्रान्सप्लांट शिवाय काहीही उपचार राहिलेला नाही. तर मला असं वाटतं दान शब्दापेक्षा शेअरिंग किंवा एकमेकांमधून वाटून घेणं, एकमेकांना सहाय्य करणं हा जर त्याच्या मागचा उद्देश असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि खूप गैरसमज आहे अंगदानाबद्दल की पैसे देऊन विकत घेता येतं, आपल्या ओळखीपाळखीने पहिला नंबर लावता येतो, असं काहीही नाही. अवयवदान हे पूर्णपणे सरकारी नियमांच्या अधीन आणि आपल्या न्याय व्यवस्थेच्या अधीन असतं, ट्रान्सपरंट असतं. त्याच्यामुळे त्याची एक रजिस्ट्री असते, वेटिंग लिस्ट असते. त्यानुसार आणि गरजेनुसार कोणाला कोणता अवयव किंवा अंगदान द्यावं हे ती एक समिती ठरवते. त्यानुसार अंगदान होत असतं. तर मला असं वाटतं की आपण माहिती करून घ्या स्वतः सगळेजण की अवयवदान म्हणजे नेमकं काय. आपल्या शेजाऱ्यांना, मित्रांना, नातेवाईकांना त्याच्याबद्दल माहिती करून द्या, जेणेकरून मस्तिष्क मृत्यू किंवा मेंदू मृत्यू ज्यांचा झालेला आहे त्यांच्या अंगदानातून अनेकांना जीवन मिळेल आणि अनेक वाया जाणारे जे चांगले व्यक्ती आहेत समाजात, जे समाजासाठी, देशासाठी, परिवारासाठी काही करू शकतात, त्यांना मदत होईल आणि अशांना जीवनदानच देता येईल. तर हा मैत्रीपूर्ण संदेश द्यावा या दिवशी असं मला आवर्जून वाटतं. त्याबद्दल ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले, मुळात या संकल्पनेवर ज्यांनी ज्यांनी काम केलं आहे त्यांची सगळ्यांची मी आभारी आहे की त्यांच्यामुळे हा समाजाला एक खूप चांगला संदेश दिला जाईल. काही टॉक्सिक घटक, काही विषारी घटक तुमच्या शरीरात घुसतील, श्वासामधून घुसतील, त्याला न्यूट्रलाइज कसं करणार तुम्ही? तुमच्या आतमध्येच आर्मी पाहिजे. म्हणजे किती स्ट्रिक्ट बॉर्डर केली तरी पण बदमाशा करून एअरपोर्टवरून लोक आतमध्ये घुसतील. तसा घुसलाच होता. आपली यंत्रणा सगळीकडची जर स्ट्रॉंग असेल जी आता आहे, तशीच आपल्या शरीराची पूर्ण यंत्रणा स्ट्रॉंग करा. तुम्ही निरोगी राहा. तुम्ही निरोगी राहिले की हळूच तुमच्या घरचे लोक पण तुम्हाला फॉलो करायला लागतील, जे आमच्या घरी झालं. म्हणून आमच्या आई 87 वर्षाच्या, सासूबाई 84 वर्षाच्या, अजूनही त्या वरती येतात बगर लिफ्ट, तुम्हाला माहिती आहे. आणि पूर्ण भारत निरोगी राहू शकतं. काय वाटतं दीपाली मॅडम, तुम्ही प्रोफेसर आहात मेडिकल कॉलेजमध्ये, निरोगी राहण्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ते जे पिलर्स तुम्ही सांगितले तेच सगळ्यांनी फॉलो करावं. आपण करतोच आहे. आम्ही करतोय, तुम्ही पण करा. आम्हाला रिझल्ट मिळाला, तुम्हाला पण मिळेल.